नमस्कार मंडळी, आज तारीख असा 25 मे आणि आता पुढच्या आठवड्यात म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतीची कामं सर्व चालू होतली. भात वगैरे पेरूक चालू होताला. तर त्याच्यासाठी आपण भात बियाणं घेऊन चाललो कसालला. आपल्या मित्राचंच दुकान असा किसान कृषी सेवा केंद्र, तर त्या ठिकाणी आपण चाललो. तर या व्हिडिओत आपण संपूर्ण त्या दुकानाची माहिती घेतलो. मागच्या वर्षी आपण त्याच्याच दुकानामधून पॉवर विडर घेतलेलो आणि जेव्हापासून त्याला दुकान चालू केलं ना, एक 4-5 वर्ष, तर तेव्हापासून आपण सर्व जी बी बियाणे असत, आपल्या आंब्याच्या बागेसाठी लागणारे जे सर्व औषधं वगैरे असत, तर ते आपण त्याच्या दुकानातूनच घेतो. त्याच्या दुकानाची आपण संपूर्ण माहिती घेतलो. पॉवर विडर नवीन इले तर त्यांची प्राईस कशी काय, त्याच्यावर ऑफर काय काय असत, फीचर्स काय काय असत, बियाणे कोणकोणती असत, सर्वांची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार असतो. त्याच्यासाठी आपली व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्यासोबत जीवनच्या किसान कृषी सेवा केंद्रात नक्की एकदा भेट देवा. तर मुंबई गोवा हायवेवरून आपण मालवण साईडला टर्न मारल्यानंतर कसालला या ठिकाणी किसान कृषी सेवा केंद्र, तर या दुकान असा. या ठिकाणी तुमका सगळे शेतीविषयक जे अवजारे असतात, बी बियाणे असतात, तर ते सर्व गोष्टी या ठिकाणी मिळतले. आणि मी खास इलय आज बियाणा घेऊ. तर आता काही दिवसामध्ये शेती चालू होईल. आपल्या मित्राचंच या दुकान असतं जीवन राणे, आणि आपण शेतीविषयक जे सर्व हत्यार अवजार वगैरे लागतात बी बियाणे, तर ते आपण जीवनकडून घेतो. जीवन, पुन्हा एकदा तुझं स्वागत असा सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनलवर. तर जीवनच्या स्वतःचं दुकान असं आणि जवळपास 4 वर्ष झाली ना. 4 वर्षापासून या ठिकाणी कसाल बाजारपेठेमध्ये या दुकानाने सर्व शेतीविषयक जे मशिनरी असतात, बी बियाणे असतात, ते तुझ्याकडे मिळतात. मंडळी, जीवन राणे तर आपला मित्र असा. कुडाळ हॉर्टिकल्चर कॉलेजमधून BSc हॉर्टिकल्चरची डिग्री कंप्लीट करून या ठिकाणी कसालमध्ये स्वतःचा दुकान टाकलेला असा. जवळपास 4 वर्ष या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांका तो जे आपले पॉवर विडर असतात, शेतीविषयक लागणारी जी सर्व मशिनरी असतात, त्यासोबत त्याच्यासाठी लागणारे जी बी बियाणे असतात आणि जे शेतीविषयक इतर अवजारा वगैरे लागतात, आता स्प्रे पंप झाले, त्यानंतर ग्रास कटर वगैरे झाले, तर या सर्व गोष्टींची सेवा या ठिकाणी देता असा. आणि खूप सारे असे समाधानी ग्राहक असतात या ठिकाणी. त्यासोबत आता जे सर्व मशिनरी असतात, त्यांचे जे पार्ट्स असतात आणि त्यांना लागणारे जे ऑइल वगैरे इतर सर्व वस्तू असतात, तर त्यांचा देखील या ठिकाणी त्याच्याकडे पूर्ण स्टॉक असा. आणि ती सेवा देखील जीवन या ठिकाणी तुमका पुरवता. तर तुमका देखील या ठिकाणी जर पॉवर विडर वगैरे हवे असतील सबसिडीवर, लोनवर, तर त्याच्यासाठी जीवनच्या या किसान कृषी सेवा केंद्रात नक्की भेट द्यावा. जीवनचा नंबर मी व्हिडिओमध्ये देतच आहे. आता जरा एक या ठिकाणी शेतकरी गेलेले असतात, तर ते बियाणे वगैरे घेऊ. तर या ठिकाणी संपूर्ण झाल्यानंतर आपण सर्व जे पॉवर विडर असतात, बी बियाणे असतात आणि संपूर्ण दुकानाची माहिती घेणार आहोत. त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जीवनच्या या किसान कृषी सेवा केंद्र कसाल या ठिकाणी नक्की भेट द्यावा. जीवन, यावर्षी तुझ्याकडे नवीन कोणते पॉवर विडर इल्यात आणि किती HP मध्ये असत आणि त्याच्यावर काय सबसिडी, लोन वगैरे, तर ही संपूर्ण प्रोसिजरची माहिती जरा आपल्या सबस्क्रायबरांनी शेतकऱ्यांका जरा दे. आपल्याकडे ह्या वर्षी जवळजवळ एक 5.5 HP पासून सुरुवात असलेले पॉवर विडर असतात. म्हणजे त्याच्यात 5.5 HP, 7 HP, 8 HP, पेट्रोल व्हेरिएशन मध्ये, त्याच्यानंतर डिझेल मध्ये, असे वेगवेगळे मॉडेल्स आहेत आपल्याकडे आता. ओके, आता आपण सुरुवात करूया पेट्रोल मॉडेल पासून. सगळ्यात बेसिक मॉडेल एक आपल्याकडे आता सध्या जर म्हणा गेलं तर चायना विडर येतात, त्यांचं सुळसुळाट चालू आहे. 19,000, 20,000, 22,000 अशा या रेंज मध्ये. तर आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असा ती क्वालिटी मेंटेन ठेवणं. म्हणजे जे क्वालिटी विडर जे आपले शेतकरी ठराविक एक वर्षभरासाठी विडर नेत नाही, तर ते एक चांगल्या एकदम म्हणजे 2-3 वर्ष चालत असे चालत विडर आम्ही त्यांना देतो. तर आपल्याकडे बेसिक मॉडेल जर म्हटलं तर हे आपल्याकडे मिशियामा कंपनीचं विडर असा. त्याच्यात कसं 5.5 HP चं इंजिन असा या. तर आता एका 5.5 HP मध्ये प्लस तुमका ट्यूबलेस टायर येतं त्याच्यात आणि एक चांगली पॉवर येतात. जेणेकरून तुम्ही अगदी जरी तुमच्याकडे शेळ जरी असतात, जी चिखलाची जमीन असतात, त्याच्यात पण अगदी चालवू शकतात एकदम इझी. आणि बेस्ट पार्ट म्हणजे तो ट्यूबलेस टायर आहेत. म्हणजे टायर ट्यूबचं पुढे पाठी खर्च नाही. काट्याकुट्यात जरी आपण गेलो तरी काय प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे हे आपलं पेट्रोल मध्ये आणि एकदम म्हणजे सगळ्यात कमी प्राइस मध्ये असा. प्लस त्याची जे सबसिडी जे असत, आता आपल्याकडे सगळ्यात बेस्ट म्हणजे जे सबसिडीसाठी लोक वाट बघतात. म्हणजे आता अप्लाय केल्यावर लगेचच सँक्शन भेटत नाही, थोडं त्याच्यात वेळ जातं. तर आपल्याकडे ऑफर अशी असा की
जी सबसिडी आपण अप्लाय करतो ती 40% थेट कंपनीकडनं तुमका सबसिडी भेटतात. बरोबर. म्हणजे प्राइस मध्ये तुमका पूर्णपणे 40% ऑफ होतं. सबसिडी. ही चांगली गोष्ट नाही तर अगोदर काय होतं की तुम्ही ट्रॅक्टर घेवा, कोटेशन घेवा, टेस्ट रिपोर्ट त्याचे घेवा, ते सबमिट करा, मग ते 7-8 महिन्यांनी जमा व्हायचे आणि subsidy. असं म्हणजे आमची अशी जमा झालेली आहे पहिल्या पॉवर बिल्डरच्या वेळी. बरोबर. तर त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. आपला त्याच्याकडे वरती जर म्हटला तर किसान आपल्याकडे किसान क्राफ्ट मध्ये असत मॉडेल. किसान क्राफ्ट तर आपलं या टाइपचं पॉवर विडर होतं पहिलं. ह्यो किती 5.5 HP किसान ना? क्राफ्ट 205 पी असा. 205. आमचं 200 पी होतं वाटतं. हा 200 पी बेल्ट मॉडेल होता. बेल्ट मॉडेल तर बंद आले आहेत. आता देवगड वरनं गेल्या वर्षी माझ्याकडे जवळजवळ एक 8 ते 10 शेतकरी असे येले की त्यांचे 200 पी होते. ते त्यांनी एक्सचेंज केले आणि आपल्याकडनं वेगवेगळ्या कंपनीचे विडर घेऊन गेले. बरोबर. म्हणजे तुझ्याकडे एक्सचेंज ऑफर पण एक्सचेंज ऑफर असा. एक्सचेंज मध्ये तुमच्याकडे जर जे काही जुने विडर असतील भले कंडिशन मध्ये नसतात तरी पण तो एक्सचेंज होतो. तुमचं जुनं विडर तुम्ही घेऊन या, मग तो एक्सचेंज मध्ये तुमका मिळत. बरोबर. कमी कंडिशन मध्ये असतात एक आपल्याकडे व्हॅल्युएशन 10,000 पासून सुरुवात असतात. बरोबर. कमीत कमी 10,000 व्हॅल्युएशन या तुमका मिळताला. म्हणजे तुझ्याकडे आता या ठिकाणी जवळपास म्हणजे रेग्युलर तुम्ही कॅश ऑनलाईन पेमेंट करू शकता. त्यानंतर एक लोनची पण व्यवस्था असा. लोन, बजाज फायनान्स, म्हणजे आपल्याकडे बजाज फायनान्स वर तर होताच. आपल्याकडे एक एम्प्लॉई कायम इकडे असतात जो तुमची बजाज फायनान्स वर लिमिट चेक करता. म्हणजे जर तुमचा बजाज कार्ड नसतात तर नवीन अप्लाय करून करू शकतो. जर बजाज कार्ड असतात तर त्याच्यावरनं लिमिट चेक करून आपल्याकडे सगळं ते EMI वगैरे सगळं तुमका माहिती मिळू शकता. त्यानंतर आपल्याकडे दुसरं अजून ऑप्शन आहे की डायरेक्ट सबसिडी आधी म्हणजे ते मायनस डायरेक्ट तुमका ते अमाऊंट पे करूची लागतं. आणि त्यानंतर लास्ट ऑप्शन म्हणजे एक्सचेंज ऑफर, ज्यामध्ये तुमचं जुनं विडर घेऊन तुम्ही या ठिकाणी जे अवेलेबल असतात ते नवीन विडर किंवा अपग्रेड करू शकता. बरोबर ना? आणि अजून एक ऑफर म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आता फक्त घराकडे विडर नेवतच नाही तर त्याच्यासोबत प्रत्येक विडर सोबत काही ना काही तुमका एक ऑफर असतात. म्हणजे भेटवस्तू असतात, हमखास भेटवस्तू फ्री. म्हणजे चेन सॉ, ग्रास कटर, त्याच्यानंतर आपले पोर्टेबल कार वॉशर, टीव्ही, मोबाईल फोन, हे वेगवेगळे ऑप्शन असतात. स्क्रॅच कुपन आपल्याकडे शुअर तुमका हमखास भेटवस्तूही मिळतील. आणि ही ऑफर किती दिवसापर्यंत साधारण असा? साधारण हे 30 दिवस आपले 30 दिवस म्हणजे जून एंडिंग पर्यंत. तर जून 2026 पर्यंत ही ऑफर तुमका अवेलेबल असा. तर ह्यो किसान क्राफ्ट पेट्रोल मध्ये आणि आता जो तो बेल्ट मध्ये नाही तो नवीन मध्ये असा. हे आता ह्याच्यात एक आता 7 HP येतात 208 पी. ह्यो 5.5 HP असा. त्याच्यानंतर आपल्याकडे VST मध्ये असा. VST पण कंपनी चांगली आहे. VST मध्ये म्हणजे आपली वर्षानुवर्ष आपण जे 12 HP 13 HP जे बघत लोक लहानपणापासून त्या कंपनीचा असा. पेट्रोल मॉडेल मध्ये असा. इंजिन पेट्रोल जरी इला तरी त्याचा गिअर बॉक्स जो असा तो 9 HP चा असा. त्यामुळे ताकद एकाची जबरदस्त ताकद असा. बरोबर. VST नाव जा असा पण त्याच्याशिवाय जे त्याची ताकद जी असा ह्या मॉडेलला बेस्ट एकदम. बरोबर. आणि एका म्हणजे व्हील बेस पण मोठा. बरोबर. 9 HP चा शाफ्ट. आणि ह्याच्यात कसं होता सगळ्यात जे डिझेल मॉडेल वगैरे वापरतात ना त्याच्या डिझेल मॉडेल वापरण्यापेक्षा हे बेस्ट पडतं. पेट्रोल म्हणजे वजनात 2 माणसं आपण उचलून कुठे नेऊ शकतो. तर डिझेल मॉडेलच्या बाबतीत होत नाही. 9 HP वगैरे जे असतात ते एक म्हणजे 9 HP डिझेल जे असतात त्यांना व्हायब्रेशन खूप येतात, वजन खूप येतात. बरोबर. त्याच्यानंतर एखाद्या वेळी शेळीत आपण म्हणतो ना शेळीत जर घातले तर ते रुपत जातात. बरोबर. त्या बाबतीत हे होत नाही. माझ्याकडे आता याचे मी स्वतः डेमो दिलेले व्हिडिओ असतात. अगदी एवढ्या चिखलात चिखलामध्ये पण आरामात चालतं. आता इकडे कसाल वगैरे साईडला साधारण शेळी जास्त असतं. आमच्याकडे देवगड साईडला भरडी शेती जास्त. त्यामुळे आमका या ठिकाणी एक 5.5 HP पेट्रोल वगैरे एकदम सफिशियंट होता. पण जे इकडे कुडाळ वगैरे साईडचे शेतकरी असतात शेळीच्या जमिनीत त्यांना साधारण कमीत कमी 7.5 HP हवंच. बरोबर. आपल्याकडे काय काय फार्मर बेस असो असा जे अजूनही जे लोकांनी शेती टिकवून ठेवलेली असे वयन जे असतात लोक ते अजूनही शेती करतात ते त्यांच्यासाठी आपल्याकडे एक मॉडेल असा 7 HP मध्ये मॉडेल असा. हे का तुमका सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे सस्पेन्शन येतात. बरोबर. चालवताना आपण नॉर्मली जेव्हा चालवतो ना तेव्हा विडर आपल्याला जरा थोडं व्हायब्रेशन होता. तर ह्या विडरच्या बाबतीत होत नाही. बरोबर. पूर्ण आराम भेटतात. म्हणजे आपले हात वगैरे व्हायब्रेट होत नाही. एकदम इझी बघा एवढा सस्पेन्शन असतात एका त्यामुळे पूर्ण एकदम इझी चालवू शकतो. बॉडी कुठच्याही प्रकारचा त्रास होत नाही. बरोबर. आणि 7 HP चा इंजिन असा 212 cc चे पॉवर असा. तर एकदम चिखलात वगैरे पण एकदम चालू शकतात. प्लस ट्यूबलेस टायर येतात. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे
टायर ट्यूबचा खर्च नाही पुढे पाठी, अगदी तुम्ही आपले दगड काय इतर काटाकुटा टाटो वगैरे बिंदास. लागलो तर ते होत नाही. त्यानंतर त्याच्यानंतर नेक्स्ट आपण 8 इकडे HP बघूया. पेट्रोल. 1 मिनिट. आता आपल्याकडे ह्या जो मॉडेल असा अगदी आम्ही ऑफर जी लावलेली आहे त्याच्यात जर सांगू त्याला 5.5 HP च्या किमतीत तुम्ही 8 HP विडर घेऊन जाऊ शकतात. आता ह्या जो मॉडेल आता 8 HP पॉवरचा असा. बरोबर, परफेक्ट. तर Perfect याच कंपनीचं मी मागच्या वर्षी घेतलंय ना, हा, तो परफेक्ट perfect कंपनीचं. तो हो, असा तो तुझ्याकडे. 7.5 HP होतो. हो. बरोबर. तर सेम जो पॉवर विडर आहे तो मागच्या वर्षी मी घेतलेलो आहे आणि अजून पण त्याचा रिपोर्ट चांगलो आहे. त्याचा एकदा सर्व्हिसिंग झाला, आता भात शेती करूच्या आधी एकदा हो. सर्व्हिसिंग करतले. ओव्हरऑल एकदम रिपोर्ट चांगलो, अजून बाकी कोणताही काय फॉल्ट नाही. अगदी गेअर वगैरे संपूर्ण बघितलं तर त्याच्यानंतर ही सर्व जे आपले एक्सिलेटर वगैरे आणि क्लच वगैरे असतात तर एकदम ओव्हरऑल मस्त व्यवस्थित काम करतात आणि ताकदच्या बाबतीत प्रश्नच तेच नाही आहे. खरोखर. कारण आमका एकदम जो आम्ही 5.5 HP वरून 7.5 HP अपग्रेड मारलो होतो, आमका खरोखर या झाला. आणि अजून एक चांगली महत्वाची गोष्ट की मी आणि माझा भाऊ हे दोन उचलून आम्ही घेऊन हा. जाऊ शकतो. जे पेट्रोल विडर असतात ना त्यांचं बेस्ट ह्या बरोबर. असतं की आपण 2 माणसं उचलून काही ठेवू शकतो. हा, ते 9 HP वगैरे येतात ते खूप हेवी वजनात जड येतं. पडतात, heavy बरोबर. पडतात. माझ्याकडे डिझेल मॉडेल पण असतात, जर हा. कोणाक डिझेल मॉडेल मध्ये जर या असतात तर तर ह्या ते जर असतात तर डिझेल डिझेल वगैरे मॉडेल आपण घेऊ ह्या शकतो वाला किंवा आता डिझेल मॉडेल. ह्या जर असतात तर डिझेल मॉडेल. बरोबर. हा, मग याचा इंजिन टाईप पूर्ण वेगळं असं हो. बदललं असतं. ओके. तर जीवन माका एक सांगा, हे जे सर्व पॉवर विडर असतात त्यांची स्टार्टिंग किंमत साधारण काय असते? स्टार्टिंग किंमत एक साधारण 22,000 पासून स्टार्टिंग किंमत असतात बरोबर. बेसिक मॉडेलची. हा. आणि प्रॉपर सबसिडी बसणारे असतात सगळे. हा, आणि त्यांची मेन म्हणजे स्पेअर पार्ट रिपेअरिंग सगळ्यांचे भेटले तुम्हाला. बरोबर. कारण सगळे नामांकित कंपनी असतात, VSP असू देत, रेली असू देत, ॲग्रीमेट, हा, हे जे सगळे नामांकित कंपनी आहेत आणि यांचे स्पेअर पार्ट तुमका अगदी इकडेच नाही खही गेलं तरी भेटले. आरामात मिळतील. ओके. चल, आपण आता या ठिकाणी सर्व पॉवर विडरची माहिती आणि घेतली. 1 वर्ष वॉरंटी आहे याची. ओके, बरोबर. आता आपण आतमध्ये जाऊया, अजून काय आपल्याकडे बी बियाणे असतात ते बघूया. यंदा वेगळे असे काय बियाणे असतात किंवा यंदा जर म्हटलं आपल्याकडे रत्नागिरी 8, जया, सुवर्णा, त्याच्यानंतर हे आपल्याकडे असं चार्ट आहे. बरोबर, असं चार्ट बनवलेला. हा, ओके. आपल्याकडे रत्नागिरी 8 असा, त्याच्यानंतर जी जया, सुवर्णा, त्याच्यानंतर आपले वाडा कोलम, जे नॉर्मली जे व्हरायटी चालतात, पूर्विका, महान, बरोबर. हा, त्याच्यानंतर शुभांगी, इंद्रायणी. हा, इंद्रायणी पण या ठिकाणी तुमका मिळू शकता. इंद्रायणी एकदम प्रसिद्ध आणि चांगलं एकदम भात आहे. मी घेतोय कोमल आहे. आमचा कोमल आणि अजित तृप्ती आम्ही दोन्हीपैकी एक बियाणं करतो. या वर्षी आपण कोमल घेतो. तर या देखील असं 115 ते 120 दिवसाचा असं, आणि हे संपूर्ण इकडे सर्व दिवस वगैरे लावलेले असतात. आणि सध्या या ठिकाणी जे सर्व बी बियाणे असतात ते देखील अवेलेबल असतात तुमका. या व्यतिरिक्त अजून आता पॉवर विडर आपण बघितलं, त्याच्या व्यतिरिक्त काय कोणती मशिनरी अवेलेबल आहे? त्याच्या व्यतिरिक्त जे चेन सॉ आपल्याकडे येतात, हा. आपल्याकडे पेट्रोल ऑपरेटेड येतात, इलेक्ट्रिक ऑपरेटेड येतात, त्याच्यानंतर बॅटरी ऑपरेटेड येतात. ओके. त्याच्यानंतर हे छोट्यामध्ये हा. साईज मध्ये जनरली जे जास्त चालतं, हा. आता ही चांगल्या कंपनीची असतात, सुपर स्टील मध्ये. सुपर एकदम स्टील. बेस्ट पॉवर मध्ये हा. चांगला कटिंग करतात. बरोबर, म्हणजे एकदम छोटी हँडी असा. ओके. तर ही आपली रेग्युलर पेट्रोल मध्ये. हा, त्यानंतर इकडे पंप वगैरे आणि ते वॉटर स्प्रेअर पण वगैरे असतात. वॉटर पंप, त्याच्यानंतर पोर्टेबल स्प्रेअर्स असतात, त्याच्यानंतर बॅटरी पंप येतात. हा. बॅटरी पंपची पण रेंज जी असतात हा. कमी प्राइस मध्ये, अगदी नॅपसेकच्या दरात तुमका ते भेटतात. बरोबर. त्याच्यानंतर नॅपसेक मध्ये असतात आपल्याकडे. हा. त्याच्यानंतर नॅपसेक मध्ये पण बॅटरी ऑपरेटेड जे पोर्टेबल आपण म्हणतो, हा. ते एकदम ह्या टाइप मध्ये येतात. म्हणजे आपण जवळजवळ आपण मागचे व्हिडिओ केले त्याच्यात, तर जवळजवळ आपण त्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलेलं होतं. हे आपण खाली ठेवून, पाठीवर न घेता खाली ठेवून जवळजवळ 20 ते 25 फूट अधिक, त्यापेक्षा पण अधिक फुटावर फवारणी करू शकतो. म्हणजे जे मोठे आपले आंबा, काजू अशा प्रकारचे झाडांवर फवारणी करू शकतो. बरोबर, म्हणजे जे छोटे शेतकरी असतात ज्यांचे एक 15, 20, 25 कर्मात ते आरामात लोड रवत नाही. जे बरोबर. आपण बॅटरी पंप घेतो ना, त्याच प्राइस मध्ये आपल्याकडे अवेलेबल असतात. पाईप बंडल येतं त्याचं. बरोबर. त्यानंतर आपल्याकडे जे इक्विपमेंट येतात, म्हणजे फावडी, कोरा, त्याच्यानंतर सिकेटर, इतर करवत वगैरे, ही आता आपल्याकडे ही जी करवत येतात ना, ही सगळ्यात बेस्ट सेलिंग मध्ये. म्हणजे जवळजवळ याच्यात पण टाईप येतात, 18 फूट जवळजवळ वाढतात. म्हणजे फांदी वगैरे कट करूची असली किंवा माडाचे जावळा वगैरे. हा, बरोबर. तर पूर्ण अल्युमिनियमचा आता एक्सटेन्शन होता आणि त्याचा लॉक वगैरे सर्व असा. ओके. तर अशी लांब एवढी अशी करवत असा, एकदम हँडी एक्सटेन्शन मध्ये.
तर जी ऍडव्हान्स वगैरे मशिनरी काय आहेत आणि सध्या आता सोशल मीडिया किंवा नेटवरून खूप जण असे मशिनरीची माहिती घेतात आणि ती आपण ऑर्डर करून पण देऊ शकतो. बरोबर. इकडे आता आपल्याकडे ग्रास कटर देखील असतात अवेलेबल. तर हे ग्रास कटर देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतास. त्यासोबत तिकडे सर्व आता जे आपण पॉवर विडर सेल करतो तर त्याच्या मेंटेनन्सचा देखील काम या ठिकाणी केलं जातं. तर त्याच्यामध्ये ग्रास कटर असू दे किंवा चेनसॉ किंवा वीडर, सगळ्या जे आपले इक्विपमेंट्स येतात त्याच्यावर एक्सचेंज ऑफर आपल्याकडे प्रत्येकाची असते. असा बरोबर. चेनसॉ जुने घेऊन तुम्ही नवीन घेऊन जाऊ शकता, ग्रास कटर जुने घेऊन नवीन घेऊन जाऊ शकता. ओके. म्हणजे सर्व वस्तूंवर. आणि आता हे जे संपूर्ण मेंटेनन्ससाठी लागणारे जे पार्ट्स असतात आणि त्याला लागणारे जे ऑइल वगैरे तर आपण संपूर्ण काम केलं जातं. ओव्हरऑल आता तुझं 4 वर्षातला अनुभव त्यामध्ये मोस्टली मेंटेनन्स म्हणजे काय केला जातं? वीडरसाठी जर मेंटेनन्स म्हटलं तर आपला फक्त वीडरसाठी जास्त काय तर आपण ऑइल चेंज टाइम टू टाइम केला तर बाकी वीडर काही त्रास देत नाही. पेट्रोल वीडर तरी जास्त काही त्रास देत नाही. बरोबर. त्याच्यानंतर ग्रास कटर मध्ये पण सेम गोष्ट, जे मेंटेनन्स म्हणजे टू स्ट्रोक जर मशीन असेल तर त्याच्यात आपण टूटी ऑइल टाकतो. टूटी ऑइल 40 ml ची त्याची कॅपॅसिटी. जास्त झालं तरी कमी होत नाही. ब्लॉक करण्यासाठी. बरोबर. बारीक सारीक गोष्टी गोष्टी असतात. खरोखर म्हणजे रेग्युलर ग्रेसिंग वगैरे. आणि जर पॉवर विडर असतात तर ऑइल चेंज वगैरे आणि त्याचं फिल्टर ऑइल वगैरे असतात त्या चेंज. तर बाकी आपल्या मेंटेनन्सचं काय तेवढं येत नाही. त्याचसोबत आता काही ठिकाणी जे आपले पॉवर विडर असतात त्याच्यामध्ये हे जे नांगर म्हणजे आपण जे दात बोलतो तर ते पण काही वेळा दगडाक वगैरे लागत तुटतात तर ते देखील या ठिकाणी अवेलेबल असतात. आता क्वालिटी येतात. हा हे जे येतात ना हा आता याच्यातले आपल्याकडे 90 रुपयापासून दात जे असतात, हा 80 पासून दात ही रेंज सुरुवात आहे दातांची. हा. आपल्याकडे आता उकळीचे दात म्हणतात ते. बरोबर. हा 80-90 या रेंज पासून. पण चांगल्या क्वालिटीचे जर म्हटले तर ते पण आपल्याकडे अवेलेबल असतात. बरोबर. एकदम हेवी क्वालिटी. हा हे तर नांगर वगैरे हे मागचे ना हे पण कट होतात. आमच्या त्या किसान क्राफ्टचा तो नांगर कट झालेला होता. त्याच्यानंतर हे जे असतात ते दगडाक लागण ते पण कट. पॉवर डीलरचे बरोबर. हो. एका लागणारे सर्व हे नट्स वगैरे असतात तर ते देखील या ठिकाणी अवेलेबल असतात. त्याच्यानंतर ऑइल चेंजसाठीचे ऑइल वगैरे देखील असतात. तर जीवनच्या या किसान कृषी सेवा केंद्रात नक्की भेट द्यावा. तर तुमका A to Z संपूर्ण म्हणजे अगदी मशिनरी पासून बी बियाण्यांपासून त्यांच्या मेंटेनन्स पर्यंतची संपूर्ण सेवा तुमका या ठिकाणी गावतली आहे. जीवन या ठिकाणी या शॉप चालू केल्यापासून आपण लागणारा जो बियाणा वगैरे ते इकडूनच घेतो. या वर्षीचा आमचा बियाणा असा कोमल तर ही 6 किलोची पिशवी येतात ती आपण घेतलेली असते. आणि सोबत आपण जो पावसाळ्यात गणपतीसाठी भाजी करतो त्याच्यासाठी आपण या ठिकाणी पडवळ त्याच्यानंतर वाल आणि भेंडी घेतलेली असा. इतर देखील तुमका जर भोपळे वगैरे हवे असतील त्यानंतर लाल भाजी असता मुळे आणि अजून काकडी वगैरे हवी असतील चिबूड तर ती देखील तुमका या ठिकाणी बियाणे सर्व मिळू शकतात. तर हे छोट्या पॅकेटमध्ये असतात कारण आपण एकदम छोट्या स्केलवर लावतो. पण जर तुमका जर जास्त प्रमाणात लावचे असतील तर असे हे पॅक वगैरे असतात मोठे जे बॉटलमध्ये येतात किंवा असे पॅकेटमध्ये येतात तर ते देखील जीवन तुमका अवेलेबल करून देऊ शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.